हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या गुरुवार 27 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, शेवटी आपण सगळे ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आलाय. युगंधर शुद्धीत आलाय. फक्त शुद्धीत नाही आलाय, तर तो 56 इंची छाती असलेला आभाळा एवढा मालक साहेब युगंधर निंबाळकर पुन्हा एकदा ठणठणीत बरा झालाय, उभा राहिलाय आणि त्याने सगळ्यात आधी एकच काम केलं आणि ते म्हणजे विद्याधरला अशी काही थोबाडीत मारली की विद्याधर हा जमिनीवर जाऊन पडला आणि मग युगंधरने चक्क त्याच्या छातीवर पाय ठेवला आणि त्याला ठणकावून सांगितलं, आनंदी माझी धर्मपत्नी आहे आणि ही माझी मुलं आहेत. त्यामुळे यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला ना तर तुला जिवंत सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. युगंधरचा हा रुद्रावतार पाहून घरातील सगळ्यांची चांगलीच टरकली आहे. विद्याधरचं तर काही बोलायलाच नको. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आनंदी युगंधरच्या रूममध्ये असते आणि युगंधरला म्हणते, मालक साहेब, तुम्हाला काही झालं ना तर माझ्या डोळ्यांचा प्रकाश हा कायमचा निघून जाईल. मी खरोखर कायमची आंधळी होईल. मला तुमची गरज आहे, तुमच्या मुलांना तुमची गरज आहे, या कुटुंबाला, फॅक्टरीला तुमची गरज आहे. त्यामुळे मालक साहेब, बरे व्हा, लवकर बरे व्हा. तुम्हाला काही झालेलं मला सहन होणार नाही. आनंदी युगंधरचा हात हातात घेते. युगंधर अजूनही बेशुद्धच असतो. तेवढ्यात आरती तेथे येते. आरतीने आनंदीसाठी जेवण आणलेलं असतं. ती जेवणाचं ताट बेडवर ठेवते आणि आनंदीजवळ बसते आणि म्हणते, आनंदी चल जेवून घे. मला माहिती आहे तू काहीच खाल्लेलं नसशील. खाऊन घे, 2 घास तरी खा, तुला बरं वाटेल. परंतु आनंदी म्हणते, नाही आरतीताई, मला नाही जेवायचं आहे. आरती म्हणते, अगं आनंदी, पण मालकसाहेबांची तब्येत ठीक नाही आहे. तूही जेवली नाहीस तर तुझीही तब्येत ठीक राहणार नाही. मग तुझी काळजी कोण घेईल? तुला मालकसाहेबांची काळजी घ्यायची ना तर आधी तुझी तब्येत ठीक राहणं महत्त्वाचं आहे. चल 2 घास खाऊन घे बरं. तर आनंदी सांगते, नाही आरतीताई, मी ठरवलं आहे की जोपर्यंत मालकसाहेबांना शुद्ध येत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणसुद्धा माझ्या घशात जाऊ देणार नाही आहे. हे ऐकून आरतीला मोठा धक्काच बसतो. आरती म्हणते, आनंदी, तुझा हा स्वभाव कधीच बदलणार नाही का गं? नेहमी तू अशीच राहणार का? दुसऱ्यांसाठी स्वतःचा जीव द्यायला सुद्धा तयार आहेस तू, आणि तुला स्वतःला कितीही त्रास हो मग तू त्याकडे लक्षसुद्धा देत नाही. आरती ही खूप दुःखी असते की आनंदी काहीच खाणार नाहीये. आनंदी म्हणते, आरतीताई, तू जा आणि बाकीचे सगळे जेवले का पहा. माई, बापू, मुलं, पृथ्वी यांनी नक्कीच जेवण केलं नसेल. तू त्यांना जीव घाल, मी आहे येथे मालकसाहेबांजवळ. आरती म्हणते, ठीक आहे, तुला स्वतःच्या जेवणापेक्षा बाकीच्या सगळ्यांच्या जेवणाची काळजी आहे आणि ते सगळे तुझ्याबरोबर कसं वागताय ना याचं तुला काही देणं घेणं नाही आहे. ठीक आहे, मी जाते. असं म्हणून आरती तेथून जेवणाचं ताट घेऊन निघून जाते आणि आनंदी ही युगंधर शेजारीच बसलेली असते. युगंधर कधी शुद्धीत येईल हाच प्रश्न तिला पडलेला असतो. आणि मग आरती माई आणि बापूंच्या रूममध्ये येते. ती या दोघांना जेवायला सांगते, परंतु हे दोघेही जेवायला नकार देतात. आरती माई आणि बापूला समजावून सांगते, पहिलेच मालक साहेब आजारी आहेत, आनंदी तिकडे जेवायला तयार नाहीये आणि जर तुम्ही दोघे सुद्धा जेवायला नाही म्हटलात तर तुम्हाला तुमची औषधं घेता येणार नाही आणि तुम्ही सुद्धा आजारी पडाल. मग तुमची काळजी कोण घेईल? बापू, तुम्ही तरी समजून घ्या. बापू म्हणतात, आरती मला कळतंय, पण या माईला कोण समजावून सांगणार? माई ही तोंड सोडून बसलेली असते की युगंधर बरा होत नाही तोपर्यंत मी सुद्धा जेवणार नाही. आणि मग आरती म्हणते, थांबा, मी करते काहीतरी. आरती ही माईजवळ येते आणि म्हणते, माई, हे काय झाले तुमच्या चेहऱ्याला? माई घाबरून विचारते, माझ्या चेहऱ्याला काय झालं? माझ्या चेहऱ्याला? आरती म्हणते, थांबा, मी तुम्हाला आरशातच दाखवते, तेव्हा तुम्हाला कळेल. असं म्हणून आरती भिंतीवरून एक आरसा आणते आणि माईंना हा आरसा दाखवते. माई म्हणतात, काय झालं, काय झालंय? आरती सांगते, माई, तुम्हाला डार्क सर्कल दिसत नाहीये का? किती डार्क सर्कल झाले आहेत तुम्हाला. आणि खरंच हे चांगलं नाहीये. तुम्ही तुमचं सोशल मीडिया प्रोफाईल इतकं चांगलं मॅनेज करता, रोज रोज नवीन नवीन फोटोज अपलोड करता, किती लाईक्स येतात तुम्हाला. तुमचे फॉलोअर्स वाट पाहतात की कधी माईंचा नवीन फोटो येईल, आणि असे तुमचे डोळ्यांखाली डार्क सर्कल असलेले फोटो पाहिलेत तर तुम्हाला लाईक्सच येणार नाही आणि तुमचे फॉलोअर्ससुद्धा कमी होतील. हे ऐकून माईला मोठा धक्काच बसतो. बापू म्हणतात, आणि हो ना, तिचा एक जरी फॉलोअर कमी झाला ना तरी तिला खूप अस्वस्थ व्हायला होतं, जेवण नाही करत ती. आरती म्हणते, अरे बापरे,
मग असे डार्क सर्कल पाहून तर तुमचे 100-200 फॉलोअर तर नक्कीच कमी होतील. माई आणखीनच घाबरते आणि विचारते काय करू मी आता. आरती सांगते तुम्ही नका टेन्शन घेऊ, माझ्याकडे एक उपाय आहे यासाठी. तो उपाय तुम्ही केला ना तर तुमचे हे डार्क सर्कल्स कमी होतील. मग माई विचारते कोणता उपाय. आरती सांगते पोटभर जेवायचं आणि छान रात्रभर झोप घ्यायची, डार्क सर्कल गायब झालेच म्हणून समजा. हे ऐकून माई खुश होतात. त्यांना कळतं ही आरतीची आयडिया होती आणि आरती ही माई बापूंना जेवायला देते. माई बापू म्हणतात खरंच आरती खूप छान आयडिया केलीस तू. माई म्हणते आरती तुझा हा स्वभाव ना अगदी आनंदीसारखा आहे. समोरच्याच्या पोटात अन्न जाण्यासाठी ती काहीही करू शकते, जसं तू आता केलंस. खरंच तुम्ही दोघी बहिणी एकसारख्याच आहात. मग माई आणि बापू म्हणतात आमच्या जेवणाचं झालं, पण मुलांच्या जेवणाचं काय. तर आरती सांगते प्रांजल आणि मितालीने जेवण केलंय आणि ते दोघे झोपले सुद्धा, पण पृथ्वीचं काही माहीत नाही. बापू सांगतात नाही, त्याने नक्कीच जेवण केलं नसेल, ही त्याची लहानपणाची सवय आहे. त्याला असं काही खूप टेन्शन आलं किंवा खूप राग आलेला असला ना की सगळ्यात पहिला राग तो त्या जेवणावर काढतो, बिलकुल जेवत नाही. आणि जर त्याने रात्रभर जेवण केलं नाही की दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला हायपर ॲसिडिटी होते आणि मग त्याचा राग आणखीनच वाढतो. त्यामुळे आरती काही पण कर, पण त्याला जीव घाल. आरती म्हणते बापू तुम्हाला माहीत नाहीये, वाघ येतो वाघ, त्याच्या गुहेत मी शिरले ना तर फाडून खाईल मला, किती चिडलेला आहे तो. तर बापू म्हणतात अगं तो मस्त वाघ असेल, पण तू सुद्धा रिंग मास्टर होऊन म्हणजे काही करू नकोस, पण असं रिंग मास्टरसारखं डटाव त्याला आणि त्याला खाऊ घाल. आरती म्हणते ठीक आहे करून पाहते प्रयत्न, पण खूप अवघड काम आहे. बापू म्हणतात जमेल तुला जमेल तुला, नको टेन्शन घेऊ. आणि मग आरती ही पृथ्वीला खाऊ घालण्यासाठी पृथ्वीच्या रूममध्ये जाण्याचा विचार करते. आणि इकडे आनंदी अजूनही युगंधरच्या रूममध्येच असते आणि तेवढ्यात युगंधरला थोडी शुद्ध येते आणि युगंधर पाणी पाणी असं म्हणतो. आणि युगंधरने पाणी म्हणताच आनंदी लगेच त्याला म्हणते हो हो मालक साहेब देते मी तुम्हाला पाणी देते. आनंदी खूप घाबरलेली असते, अस्वस्थ असते, त्यामुळे बाजूच्या साईड टेबलवर पाणी शोधते, तेथे पाणी नसतं. मग दुसऱ्या बाजूच्या साईड टेबलवर जार ठेवलेला असतो, तेथे पाणी असेल असा विचार करून आनंदी बेडच्या बाजूने येते. पण आनंदीला काय झाले काय माहीत 2 दिवसांपासून ती सगळीकडे धडकतीये. धडकत धडकत अडखत अडखत कशी बशी दुसऱ्या साईडच्या साईड टेबलजवळ पोहोचते आणि तेथे जार असतो पाण्याचा, पण हा पाण्याचा जार रिकामा असतो. युगंधर पाणी पाणी असं ओरडत असतो. आनंदी म्हणते मालक साहेब थांबा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते, फक्त 1 मिनिट थांबा. आणि मग आनंदी ही रूम बाहेर जाऊन किचनमधून पाणी आणायचं ठरवते. पण रोज न अडखता पावलं मोजत मोजत अख्खं घरभर फिरणारी आनंदी आज सगळीकडे फक्त धडकाच देत असते. आधी खुर्चीला धडकते, मग दरवाजा बाहेर येते. इकडे युगंधरला पाणी प्यायचं असतं, तो पाणी पाणी बोलत असतो. आणि आनंदी ही कशी बशी जिन्यापर्यंत पोहोचते, जिन्यावरून खाली उतरते, जिन्यावरून सुद्धा अडखळून खाली पडते. मग जिन्यावरून उठते, कशी बशी किचनमध्ये येते. किचनमध्ये आल्यानंतर तर ती आणखीनच चुकीच्या गोष्टी करते. आता 24 तास ती किचनमध्ये, तिला सगळं माहिती आहे, तरी भांडे खाली पाडते, ग्लास कसा बसा शोधते, मग पाण्याचा जार कसा बसा शोधते आणि या ग्लासमध्ये पाणी भरते. आणि मग अशीच अडखळत अडखळत कशी बशी तिथून किचनमधून बाहेर पडते. इकडे पृथ्वी हा त्याच्या रूममध्ये असतो. तेवढ्यात आरती त्याच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येते, टेबलवर ठेवते. पृथ्वी मागे वळून पाहतो तर आरती आपल्या रूममध्ये आली आहे हे पाहून पृथ्वी खूप चिडतो आणि विचारतो तू येथे का आली आहेस. आरती सांगते तुझ्यासाठी जेवण घेऊन आली आहे, चल जेवून घे. पृथ्वी चिडून म्हणतो मला नाही जेवायचं आहे, मला मिस्टर निंबाळकरांच्या रूममध्ये जायचं आहे, डॉक्टरांनी त्यांची काळजी घ्यायला सांगितली आहे. आरती सांगते आनंदी आहे तेथे, ती मालकसाहेबांची काळजी घेईल, तू पोटभर जेवून घे, नाही काय तर 2 घास तरी खाऊन घे. पृथ्वी म्हणतो सांगितलंय ना तुला, मला नाही खायचं आहे. तर आरती म्हणते खा रे, कशाला भाव खातोयस, भाव खाण्यापेक्षा आहे ना जेवण खा. आणि आता जेवण नाही खाणार आणि मग उद्या सकाळी तुला हायपर ॲसिडिटी होईल. हे ऐकून पृथ्वीला आश्चर्य वाटतं. पृथ्वी विचारतो तुला कसं कळलं. आरती म्हणते मी ना या घरातली सिक्रेट एजंट आहे, मला सगळ्यातलं सगळं माहीत असतं, चाल गुपचूप खाऊन घे. तर पृथ्वी चिडून म्हणतो ही काय जबरदस्ती आहे, मी नाही खाणार, मला जबरदस्ती करणारी माणसं आवडत नाही, मी जातोय. असं म्हणून पृथ्वी जात असतो तर आरती चक्क त्याच्या आधी जाऊन रूमचा दरवाजा आतमधून लॉक करून घेते. पृथ्वीला मोठा धक्काच बसतो. पृथ्वी विचारतो ही काय जबरदस्ती आहे, तू माझ्याच रूममध्ये येऊन माझ्याच रूमचा दरवाजा लॉक करून घेतलाय आणि मला ब्लॅकमेल करतेस, मी नाही जेवणार. आरती म्हणते
असं कसाने जेवणार? तुला जेवावंच लागेल. पृथ्वी चिडून विचारतो, ही काय जबरदस्ती आहे? मला जबरदस्ती केलेली आवडत नाही आणि मी अशी जबरदस्ती केल्यावर तर खाणारच नाही. मी येथेच बसून राहतो. असं म्हणून पृथ्वी हा त्याच्या बेडवर जाऊन बसतो. आरती म्हणते, ठीक आहे, मग मी सुद्धा येथेच बसून राहते. पाहते तू कसा नाही जेवत. आरती सुद्धा खुर्चीवर जाऊन बसते. हे दोघे एकमेकांकडे वाकड्या नजरेने पाहतात, एकमेकांशी बोलत नाही. कधी पृथ्वी आरतीकडे पाहतो, कधी आरती पृथ्वीकडे पाहते. पण हा पृथ्वी जेवढा हट्टी ना तेवढी मीच हट्टी आहे असा विचार करून आरती रूममध्येच बसून राहते. ती काही रूममधून जात नाही आणि पृथ्वी तिच्याकडे रागारागाने पाहत असतो की ही आरतीची काय वेगळीच जबरदस्ती सुरू आहे. इकडे आनंदी कशीबशी युगंधरच्या रूममध्ये पोहोचते. युगंधरच्या बेडवर येऊन बसते आणि युगंधरला हळूहळू पाणी पाजते. युगंधर पाणी पितो, त्याची तहान भागते आणि मग युगंधर हा पुन्हा एकदा शांत झोपतो किंवा बेशुद्ध होतो. आनंदी त्याच्या शेजारीच बसून असते आणि इकडे आरती ही पृथ्वीच्या रूममध्ये बसून असते आणि पृथ्वीला म्हणते, कशाला भाव खातोयस? घे ना जेवण खाऊन. तर पृथ्वी म्हणतो, मला नाही जेवायचंय. आरती जोक मारते, पहा तुझ्या रागामुळे चपात्या सुद्धा गरम झाल्या आहेत. तर पृथ्वी विचारतो, माझ्या रागामुळे चपात्या कशा गरम होतील? तर आरती सांगते, जोक मारला जोक. पृथ्वी म्हणतो, अरे वा, काय हिडन टॅलेंट तुझ्यामध्ये. आरती म्हणते, हो ना. पृथ्वी म्हणतो, हो, हिडनच राहू दे. उगाच तुझे जोक ऐकून एखादा आजारी पडायचा. आरती म्हणते, माहितीये. पृथ्वी म्हणतो, पण मी काही जेवण करणार नाहीये. आरती म्हणते, मी सुद्धा तुला जीव घातल्याशिवाय इथून जाणार नाहीये. पृथ्वी तसाच बेडवर बसून राहतो. आरती सुद्धा तशीच खुर्चीवर बसून राहते. ती काही जागची हालत नाही आणि या दोघांचा हाच खेळ तेथे सुरू असतो. पृथ्वीला तर झोप लागून जाते आणि आरती त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. इकडे माई आणि बापू हे दोघे युगंधरच्या रूममध्ये येतात आणि आनंदीला विचारतात, आनंदी बरं आहे का युगंधर? आनंदी सांगते, माई बापू त्यांना आता शुद्ध आली होती. त्यांनी पाणी मागितलं, मी त्यांना पाणी प्यायला दिलं. हे ऐकून माई आणि बापू दोघे खूप खुश होतात. माई विचारते, खरंच युगंधरला शुद्ध आली होती, त्याने पाणी मागितलं, याचा अर्थ आता तो लवकरच शुद्धीवर येईल, लवकरच बरा होईल. आणि त्याच वेळेस शिल्पा युगंधरच्या रूममध्ये येते आणि आनंदीला युगंधरच्या रूममध्ये पाहून शिल्पाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. शिल्पा जोरात ओरडते, आनंदी तू? आनंदी, माई, बापू खूप घाबरतात. शिल्पा रागारागाने पुढे येते. बापू म्हणतात, थांब शिल्पा. तर शिल्पा चिडून म्हणते, बापू गप्प बसायचं, एक शब्द सुद्धा बोलायचा नाही, व्हा बाजूला. असं म्हणून ती माई आणि बापूला बाजूला करते आणि आनंदी जवळ येते. माई शिल्पाला सांगते, अगं शिल्पा, आनंदी युगंधरच्या जवळ आहे ना, त्याचा फायदा झालाय. युगंधरला शुद्ध आली होती आणि त्याने पाणी सुद्धा मागितलं. शिल्पा चिडून म्हणते, ते डॉक्टरांच्या आणि पृथ्वीच्या प्रयत्नांमुळे झालंय, या आनंदीमुळे नाही. या आनंदीचा युगंधरशी काही संबंध नाहीये. आणि ये मुली, मी तुला सांगितलं होतं ना, युगंधरच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही. तरी एवढी कोडगी कशी काय तू? तुझी एवढी हिंमत तरी कशी झाली युगंधरच्या रूममध्ये येण्याची, त्याच्या शेजारी बसण्याची? आत्ताच्या आत्ता तुला बाहेर हकलते. आनंदी म्हणते, ताई, शिल्पाताई, प्लीज मला इथे राहू द्या. मला मालिक साहेबांजवळ बसायचंय. मला त्यांच्यापासून दूर करू नका. शिल्पा म्हणते, तू अशी नाही ऐकायची. आणि शिल्पा आनंदीचा हात पकडून तिला बाहेर नेण्याचा प्रयत्न करते. तर आनंदी ही बेडशीट पकडून शिल्पाला चांगलीच भारी पडते. शिल्पा पूर्ण ताकदीनिशी ओढत असते, पण आनंदी काही जागची हालत नाही. खाल्लेलं पिल्लेलं काही नाही आहे, पण आनंदीमध्ये फुल ताकद आहे. आनंदी बेडशीटला पकडून असते आणि त्याच वेळेस चक्क युगंधर आनंदीचा हात पकडतो. आनंदी, शिल्पा, माई, बापू या सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो की युगंधरने आनंदीचा हात पकडलाय आणि आनंदीला थांबवलंय. माई म्हणते, अगं शिल्पा थांब, पहा युगंधरने आनंदीचा हात पकडलाय, तिला थांबवलंय. शिल्पा युगंधरकडे पाहतच राहते आणि मग युगंधर चक्क बोलू लागतो, समिधा, समिधा, मला सोडून कुठे जाऊ नको, समिधा येथेच थांब. हे ऐकून शिल्पा, माई, बापू, आनंदी सगळ्यांना मोठा धक्काच बसतो की युगंधर चक्क आनंदीला शिल्पा समजतोय. आणि मग पुढे युगंधर असं काही बोलतो ज्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसतो. युगंधर म्हणतो, समिधा, मी आज मार्केटमध्ये गेलो होतो. इंग्लिश बोलण्याची सगळी पुस्तकं मी घेऊन आलोय. अख्ख्या बाजारातली सगळी पुस्तकं मी घेऊन आलोय. आता पहा, मी तुझ्याकडून इंग्रजी शिकणार, असा फाडफाड इंग्रजी बोलणार ना की मला अडाणी म्हणणाऱ्यांचा, मला अपमान करणाऱ्यांचा चेहरा पाहण्यासारखा होईल.
समिधा, उद्यापासून तू मला शिकवशील ना इंग्लिश? हे सगळं ऐकून माई, बापू, आरती, शिल्पा युगंधरकडे पाहतच राहतात. युगंधर पुढे म्हणतो, समिधा, मला तुमच्या सगळ्यांसाठी खूप करायचंय. मला मोठा माणूस व्हायचंय, मोठा बिझनेसमॅन व्हायचंय, स्वतःचा मोठा बिझनेस उभा करायचा आहे. मग तुझी, आपल्या मुलांची, आपल्या संपूर्ण कुटुंबाची मी प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. मला तुमच्यासाठी खूप काही करायचं आहे समिधा, आणि त्यासाठी मला इंग्रजी शिकायचं आहे. मला फाड इंग्रजी बोलायचं आहे. मग मी या जगात कोठेही धंदा करू शकतो, कोठेही बिझनेस करू शकतो, मोठा होऊ शकतो. आणि हे सगळं ऐकून सगळे खूप इमोशनल होतात. शिल्पाच्या डोळ्यात पाणी येतं. आनंदीसुद्धा खूप दुःखी होते की युगंधरच्या मनात इंग्रजी शिकण्याबद्दल किती जुन्या गोष्टी आहे, आणि तो समिधाकडून इंग्रजी शिकणार होता, पण त्याला ते काही शक्य झालेलं नव्हतं. त्यामुळे सगळेच खूप दुःखी होतात. माई शिल्पाला विचारते, शिल्पा, तुला आठवतंय का युगंधर असं कधी बोलायचा? शिल्पा सांगते, हो, जेव्हा त्याचं समिधाशी लग्न झालं होतं. आनंदी खूप दुःखी होते. माई म्हणते, एकदम बरोबर. जेव्हा युगंधरचं समिधाशी लग्न झालं होतं ना, तेव्हाच तो असं बोलायचा. एकदम तेच वाक्य, तेच शब्द. मला तर भीती वाटतेय शिल्पा, युगंधरची स्मरणशक्ती तर गेली नाही ना? हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. शिल्पा चिडून म्हणते, माई, काही पण बोलू नका. माई म्हणतात, नाही शिल्पा, तसं नाही, पण कदाचित त्याची स्मरणशक्ती गेली आहे. तो 30 वर्षांपूर्वीचं का बोलतोय? 30 वर्षांपूर्वी तर गेला नाही ना तो? शिल्पा चिडून म्हणते, माई गप्प बसा, तोंडाला येईल ते बोलू नका, आम्हाला घाबरू नका. बापू म्हणतात, थांब, मी ना डॉक्टरांना कॉल करून विचारतो. आणि बापू डॉक्टरांशी बोलायला बाहेर जातात. सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यात बापू हे बाहेरून आतमध्ये येतात आणि या सगळ्यांना सांगतात, डॉक्टरांनी सांगितलंय काळजी करण्यासारखं काही नाहीये. युगंधरची स्मरणशक्ती गेलेली नाहीये, फक्त औषधांच्या इफेक्टमुळे तो भूतकाळाबद्दल बोलतोय आणि तो लवकरच बरा होईल. हे ऐकून सगळ्यांना हायसं वाटतं की युगंधरची स्मरणशक्ती वगैरे काही गेलेली नाहीये. माई म्हणते, बरं झालं, देवच पावला. आणि शिल्पाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. शिल्पा खूप दुःखी होते, परंतु आनंदीला पाहताच तिच्या तळपायची आग पुन्हा मस्तकात जाते आणि ती म्हणते, आनंदी, चल माझ्याबरोबर बाहेर. तेवढ्यात बापू म्हणतात, थांब शिल्पा, डॉक्टरांनी हे सुद्धा सांगितलंय की जर युगंधर हा आनंदीला समिधा समजत असेल तर आनंदीला त्याच्या जवळच राहू दे. त्यामुळे युगंधरच्या मनाला शांती मिळेल आणि युगंधर लवकर बरा होईल, नाहीतर त्याच्या मनाला आणखीन आघात पोहोचेल. सध्या आपल्याला युगंधर लवकरात लवकर बरा होणं जास्त महत्त्वाचं आहे. बाकीच्या गोष्टींचा आपण नंतर विचार करू शकतो. शिल्पाला सुद्धा हे पटतं की युगंधरचं बरं होणं जास्त महत्त्वाचं आहे आणि शिल्पा रागारागाने तेथून निघून जाते. माई, बापू खूप खुश होतात आणि आनंदीला म्हणतात, आनंदी, आता युगंधरला तूच बरं करू शकते. युगंधर तुला समिधा समजतोय आणि जर तू त्याच्या शेजारी बसलीस ना तर त्याच्या मनाला शांती मिळेल आणि तो लवकरच शुद्धीत येईल. हे ऐकून आनंदीलाही बरं वाटतं. परंतु युगंधर मला समिधा समजतोय. युगंधर 30 वर्षांपूर्वीच्या गोष्टी बोलतोय, जेव्हा त्याला समिधाकडून इंग्रजी शिकायचं होतं. या सगळ्या गोष्टी आठवून आनंदी खूप दुःखी होते. मालक साहेबांच्या मनात स्वतःच्या शिक्षणाबद्दल, इंग्रजी न बोलण्याबद्दल किती काही दडून ठेवलंय हे सुद्धा तिला कळतं आणि ती दुःखी होते. आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता, पाहायला मजा आली. आनंदी ही खरंच युगंधरसाठी एक आशीर्वाद आहे. समिधानंतर त्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा एक चांगली जीवनसाथी आली आहे, एवढं मात्र नक्की. पण बाकीच्यांना हे कळत नाही आहे. आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, आनंदीच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की युगंधर हा ठणठणीत बरा झालेला असेल आणि तो चक्क विद्याधरला अशी सनसनीत ठेवून देणार की विद्याधर हा जमिनीवर लोळणार. घरातील सगळे तेथे असतील, घाबरतील आणि मग युगंधर विद्याधरच्या छातीवर पाय ठेवणार आणि युगंधरला ठणकावून सांगणार, युगंधर ही आनंदी युगंधर निंबाळकर माझी धर्मपत्नी आहेत आणि हे तीनही माझी मुलं आहेत. त्यामुळे यानंतर या तिघांकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला तर मी तुझ्या नळीचा घोट घेईल, तुला जिवंत ठेवणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. आणि
युगंधरचा हा रुद्र अवतार पाहून घरातील सगळ्यांना जबर धक्का बसेल. शिल्पा तर रडत असेल की युगंधर आनंदीसाठी चक्क स्वतःच्या सख्या भावाला मारतोय, त्याला मारण्याची धमकी देतोय. परंतु हा विद्याधर कसा आहे हे शिल्पाला चांगलंच ठाऊक आहे. पण ती काही बोलत नाही, कारण ती सुद्धा तशीच आहे. प्रांजल, मिताली, पृथ्वी हे सगळे सुद्धा खूप घाबरतील की युगंधरने त्यांच्या लाडक्या काकाच्या छातीवर पाय ठेवलाय आणि त्याला जीवे मारण्याची धमकी देतोय. पण युगंधरला माहिती आहे की विद्याधरची हीच लायकी आहे आणि त्याच्याशी असंच वागलं पाहिजे, त्यामुळे तो एकदम बरोबर करतोय यात शंका नाही. पण यानंतर विद्याधर आणखीनच चवताळून उठेल, पण युगंधर सुद्धा आता सावध असेल एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आनंदी या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.